नमस्कार मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मी महाराष्ट्र शासन आयोजित महालक्ष्मी सरस 2026 या एक्झिबिशनला भेट देत आहे. त्या एक्झिबिशनची वैशिष्ट्य दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावे, जेणेकरून तुम्हाला या एक्झिबिशनबद्दलच्या सगळ्या गोष्टी कळतील. पार्किंगची सुविधा आहे, एक्झिबिशनच्या बाजूलाच मोठं पार्किंग आहे, तर तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन येऊ शकता. आणि असा हा एंट्री इकडे आहे. कंप्लीट असं एअर कंडिशन एक्झिबिशन आहे आणि कंप्लीट ही डिजिटल वॉल क्रिएट केली गेलेली आहे. खूपच सुंदर असं आहे एंट्रन्स इकडे आपल्याला बघायला मिळतो. फारच छान असं ही अरेंजमेंट आहे. एवढ्या उकाड्यामध्ये सुद्धा मे महिना मुंबईमध्ये 40-45 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतरसुद्धा एवढं छान एअर कंडिशन असं हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे. तर वेगवेगळ्या एरियामधून हे वेगवेगळे हस्तकला असे किंवा फ्राईड आणि ऑर्गॅनिक असे वेगवेगळे प्रोडक्ट्स इकडे आपल्याला बघायला मिळतील. आर्टचे वेगवेगळे प्रोडक्ट्स इकडे आपल्याला बघायला मिळतील. तर चला तर बघूया या एक्झिबिशनमध्ये काय काय आहेत. उमेद मार्ट असं हा एक्झिबिशनचं नाव आहे, महालक्ष्मी सरस 2026. पापड आहेत, कपड्यांचे स्टॉल आहेत, मसाल्यांचे स्टॉल आहेत, चहाचे स्टॉल आहे, ड्राय स्नॅक्स आहे इकडे. खूप सारे असे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले जे गावखेड्यातले शेतकरी आणि व्यावसायिक आहेत त्यांचे इकडे स्टॉल आहेत आणि अतिशय मुबलक दरामध्ये एक चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स इथे तुम्हाला यूज करायला, वापरायला, घ्यायला, विकत घ्यायला असे आहेत. जरूर विजिट करा महालक्ष्मी सरस 2026. अरे वा, श्री क्षेत्र नृसिंहवाडीची सुप्रसिद्ध बासुंदी पण आहे इकडे. बासुंदी कशी? एक ग्लास द्या. कपड्यांचे पण छान असे दुकान आहेत इकडे. महालक्ष्मी ड्रायफ्रूट्सच्या इकडे स्टॉल आहेत हा. वॉशरूमची पण सोय आहे, सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत. खूप मोठं एक्झिबिशन आहे, तर डेफिनेटली ह्या सगळ्या सोयीसुविधेची गरज लागणारच आहे. मग गावखेड्यातून आलेले खूप सारे असे व्यावसायिक आणि शेतकरी आहेत. शुद्ध तूप पाहिजे असेल तर तूपसाठी पण असे आहेत इकडे दुकानं, स्टॉल्स आहेत. कोल्ड प्रेस ऑइलचे पण आहेत, ऑर्गॅनिक तेल आणि बेकरी पदार्थ आहेत इकडे. ऑर्गॅनिक गूळ पावडर वगैरे हे सगळ्या आहेत त्यांच्याकडे. खास करून महिलांना आवडणाऱ्या ज्या ॲक्सेसरीजची गरज असते त्यांना नेहमी, ती दुकानं पण आहेत, स्टॉल्स आहेत. बॅग्स आहेत. तर स्वयंसहायता समूह कोल्हापूर, बीड, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्रच आहे इकडे. तर तुम्ही विजिट केलं तर तुमच्या आवडीच्या खूप साऱ्या खाण्याच्या गोष्टी, पदार्थ, त्याचबरोबर कपडे, बॅग्स
असे अनेक ऑप्शन्स इकडे तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला घ्यावेसे सुद्धा वाटतील, कारण रिजनेबल कॉस्ट आहे, व्हरायटी आहे. लोक आवर्जून प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करून माहिती घेऊन त्या सगळ्या वस्तू विकत घेत आहेत.